माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील दुष्काळी भाग असणाऱ्या सांगोला तालुक्यातील डाळिंबातील कॅलिफोर्निया असलेल्या अजनाळे या गावात आज आपण आलेलो आहोत। या भागातील नागरिकांची किंवा जनतेची काय मतं आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार काका। नमस्कार। आपलं नाव? लाडे गुरुजी। लाडे गुरुजी, काय वाटतंय यंदाचं चित्र काय आहे? यंदाचं चित्र बीजेपी 450 पार, जसा नारा दिलाय त्यांनी अबकी बार 400 पार, होईल का? अबकी का नाही होणार? तुम्हाला काय कमी कुठं वाटतंय? या ठिकाणी आता आमचा माढा मतदारसंघ आहे। माढा मतदारसंघात संजय मामा करमाळ्याचं, पुन्हा गोरे, बबनदादा आणि उत्तमराव जानकर अजून आमच्यात येऊन मिळालेले आहेत, कारण ते 2500 मतानं पडले होते। म्हणजे तिथं 50% आहेच मोहिते पाट्याला फाईट। आणि सांगोल्याचं तर पाणीदार आमदार म्हणजे झाडी डोंगरावरचे आहेत, हां बापू। अजून जानकरांचं ठरलेलं नाहीये ना, अजून त्यांनी यावर जाऊन आले। वेळापूरला मेळावा चालू झालाय आता, तिथं स्पष्ट करणार आहेत ना ते आपली भूमिका। अहो भूमिका मेळावा कशासाठी घ्यायचा आहे? ते ठरलं म्हणून मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करायची आहे, नाही का? स्पष्ट म्हणजे अजून काय करायचं आहे स्पष्ट? काय विकास कामं झालीत तुमच्या गावात? आमच्या गावात म्हणजे पहिल्यांदा रोडची संपूर्ण कामं झालीत। पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। निरा देवधरचं पाणी इकडे येणार आहे, टेंबूचं पाणी येतं आहे, उजनीचं पाणी येतं आहे। आणि आमचं गाव डाळिंबामुळं पहिल्यांदाच समृद्ध आहे। पाण्याची अडचण होती, पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील माझा क्लासमेट आहे, म्हणून आम्ही बापूचा झेंडा घेऊन संपूर्ण भारतभर फिरणार। विकास कामं झालेत म्हणून निंबाळकरांना मतदान करायचं की तुमचे क्लासमेट आहेत म्हणून मतदान? मी बापू क्लासमेट आहेत म्हटलं, त्यांनी पाणी आणलं, दोघांनी मिळून पाणी आणलेलं आहे। एकट्याचं काम कोणाचंही हे नाही, सर्वांचं मिळून सर्वांच्या सहकार्याने सबके साथ सबका विकास, आणि तो झालेला आहे। बरं, याच्या आधी शरद पवार असतील किंवा विजयसिंह मोहिते पाटील असतील, यांनी देखील आपली खासदारकी या गावात गाजवलेली आहेत। 55% पाणी निरा देवधरचं इकडे येणार होतं, निरेचा उजवा कालवा आणि डावा कालवा। 55% पाणी त्यांनी बारामतीला पळवलं। काय केलं त्यांनी नक्की? आमच्याकडं फटाच काढला नाही। सांगोला, पंढरपूर, माळशिरस, मान खटाव, आणि त्याच्यामुळं ते पाणी इकडे येऊ शकलं नाही। बारामती इंडस्ट्रीला पाणी पाठवून दिलं त्यांनी तिकडं, काय? त्यामुळं त्यांनी नुसती आमदारकी केली। लोकांना यायचं, छावणीवर यायचं, वा 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 म्हणायचं, तुम्हाला टँकर दिला, अमकं दिलं, तमकं दिलं, आणि पाणी तिकडं पळवायचं। असं शरद पवारचं काम आहे। नमस्कार काका, आपलं नाव काय? बबन कुरे। काय वाटतंय तुम्हाला यंदाचं चित्र काय आहे? नाही, मोदीच येणार ना, बीजेपीच येणार 100%। विकास कामांबद्दल काय बोलाल तुमच्या गावातल्या? पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे, बंद पाईपलाईनचं पाणी अजूनही 5 वर्ष जर आले निवडून तर मग काय आमचं जवळजवळ 100% पाण्याचा प्रश्न संपतोय। त्यामुळे काही विशेष असं काही नाही त्यांना। आता सध्या आजच नदीला पाणी आले तर नाजरेपर्यंत काल सोडलेलं आहे। उन्हाळ्यात असं पाणी मिळणं म्हणजे कोणाचं काम नाही ना, यांचं काम पाणीदार आमदार म्हणूनच आहे ना, बापूजी काम म्हणूनच आहे। या आधी केली नव्हती काही कामं? नाही नाही नाही, ह्या 5 वर्षातच सगळं पाण्याचा प्रश्न जवळजवळ संपत आला ना। हे अगोदर पाणी म्हणून मिळत नव्हतं ना, सगळं दुष्काळाने सगळं गाव पाणी शिवाय हेच राहत नव्हतं ना, टँकरशिवाय पाणी मिळत नव्हतं, दरवर्षी टँकर लागायचे। आता आहे वन वाड्या वस्त्या कुठंतरी एक आहे टँकर, त्याचं काय नाही, पण बाकीचं जवळजवळ प्रश्न शेतीच्या पाण्याचा संपत आलेला आहे। मागच्या वर्षी मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकरांना मताधिक्य दिलं होतं, त्यामुळं कुठंतरी त्यांची ताकद माळशिरस तालुक्यातून वाढली होती। 1 लाखांचं लीड त्यांना तिथून मिळालं होतं। मग आता त्यांच्या विरोधातच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या गटातून निवडणुकीला उभारलेले आहेत। काय वाटतंय तुम्हाला? नाही, तरी पण कसं आहे, बाकी सुद्धा विरोध करणारे लोक असतात ना, मोहितेच्या विरोधातले। आता बबनदादा ते पहिल्यापासून त्यांचं संजय मामामध्ये विरोधातले आहे, त्यांचंही तिकडलं मताधिक्य वाढणारच आहे। सांगोला तालुक्यात बऱ्यापैकी कामं झाल्यामुळे आता पूर्णपणे सांगोला तालुका 60% तर विरोधात जाणारच आहे। बाकीचं काही करमाळ्यात इकडे तिकडे मतदान होऊन त्यांना काय लीड गेल्या वेळी नाही मिळणार तेवढं, तरी पण 100% निवडणे एवढं मताधिक्य। नमस्कार, आपलं नाव? पांडुरंग लाडे। काय वाटतं यंदाचं चित्र काय आहे, तुतारी की कमळ? कमळ, 100% कमळ। काय कारण आहे तुमच्या मताने? म्हणजे ह्या दोघांचं सोडून वैयक्तिक तुमचं काय मत आहे? काय कामं केलीत निंबाळकरांनी? वैयक्तिक म्हणजे कसं आहे, मी मुळात शेतकरी आहे आणि आमचा शेती म्हणलं का पाण्याचा प्रश्न,
आणि इथं ह्या ठिकाणी 1995 साली ज्यावेळेस युती सरकार आलं त्यावेळेस टेंबू म्हैसाळ योजना ही सुरुवात झाली. ह्या दुष्काळी 13 जिल्ह्याला अर्धा तालुका आहे त्यातलं, त्यासाठी टेंबू योजनेची आणि म्हैसाळ योजनेची सुरुवात झाली. आणि त्यानंतर 2000 साली ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आलं तिथून पुढे सगळ्या योजना बंद पडल्या. आणि त्यानंतर जवळजवळ 2014पर्यंत ह्या योजनेवर 10 रुपयेही खर्च झाला नाही. आणि नंतर 2014 नंतर युती सरकार आलं आणि पुन्हा ह्या योजनेला गती मिळाली. त्यामुळं या भागात साधारण ह्या 2-3 वर्षात पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला आहे आणि लोक मोदी सरकार म्हणा किंवा महायुतीच्या बाजूने कौले सध्या. येतात का मोदी सरकारचे 2000 तुम्हाला? होय, त्या 2000चा विषय नाही, 2000 आमच्यासाठी किरकोळ आहे, त्याचा विषय नाही. का आम्हाला एक तास पाणी विकत घ्यायचं म्हणून तर आम्हाला 3-4 हजार रुपये खर्च होत होता. आमचा मुळात विषय हा पाण्याचा आहे. कारण या ठिकाणी आमच्या गावात 2000 हेक्टर क्षेत्र डाळिंबाचं आहे आणि डाळिंबाला पाणी इथून बाहेरनं कुठलाही सोर्स नाही. आम्हाला जे मूळ योजना जी आमची होती नेरा देवदरचं पाणी, ते आम्हाला नुसती कागदोपत्री होती, ते आम्हाला पाणी मिळालं नव्हतं. ह्या 3-4 वर्षामध्ये ते मार्गी लागले. आम्हाला दुसरा विषय जो आहे टेंबूचं बंद पाईपलाईनद्वारे पाणी येणार आहे आणि इथून थोड्या अंतरावर मान नदी आहे. आमच्या गावातून एक 35-40 पाईपलाईन इथून मान नदी होण्याच्या. ते पाणी आम्हाला 3 महिन्याला शहाजीबापूंनी आणि खासदार साहेबांनी प्रयत्न करून 650 MCFT पाणी वर्षातून 3 पाळ्या अशा त्याला मंजूर करून घेतले. कारण त्या नदीला कालव्या दर्जा पण नव्हता आणि कालव्याचा दर्जा देऊन त्या नदीला वर्षातून 3 वेळा पाण्याची त्यांनी तरतूद केली. तो एक मुद्दा मार्गी लागला आहे. रस्त्याचा मुद्दा पूर्ण बऱ्यापैकी जवळजवळ 80% रस्ते पूर्ण झाले. तर जी की 50 वर्षात जी झालं नव्हतं ती भरपूर कामं झाली. सगळ्यात महत्त्वाचा विषय पाण्याचा आहे. पाण्याचा विषय मार्गी लागल्यामुळं इथली आमच्या परिसर म्हणण्यापेक्षा पूर्ण माढा मतदारसंघात 100% त्यांना मतदान मिळेल, काय अडचण येणार नाही. जानकरांबद्दल काय सांगाल? काय त्यांच्याबद्दल काय कल्पना नाही. फक्त आज बातमी अशी मला ऐकायला मिळाली की ते फडणवीस साहेबांना भेटायला गेलेत, बापू आणि खासदार दादा. आता रणजित दादा आणि जानकर साहेब एकदम जिवलग दोस्त आहेत. राजकीय समीकरणं काय होते काय मला माहीत नाही, पण 100% उत्तम साहेब जानकर साहेब आपल्या ह्या सामील होतील आणि ते सामील झाले तर मताधिक्य फक्त वाढेल, 1,00,000+ होईल. ते समजा नाही झाले तर थोडं अडचण म्हणजे कमी मताधिक्य मिळेल. विजय हे निश्चित आहे, फक्त मताधिक्य कमी जास्त होऊ शकतं आणि ते सामील होते एक अशी अपेक्षा आहे आम्हाला. नमस्कार काका, आपलं काय मत आहे याविषयी? भाजप सरकार 100% बसणार. मोदी सरकारचं काम चांगलं आहे. गोरगरिबासाठी त्यांनी बऱ्याचशाच योजना राबवलेल्या आहेत. तुमच्या राशन पाणी वगैरे टायमाला मिळते आणि जी 2000 शेतकऱ्याला देत आहेत ते रेग्युलर येत आहेत सर्वांचं शेतकऱ्यांना आणि असं 4000 रुपये येत आहेत आणि त्यामुळं भाजप सरकार ही 100% बसणार. त्याच्यामध्ये कुठलाच काय म्हणजे कोणाला शंका नाही आली पाहिजे. काल धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केला, त्यांना आमदार उमेदवारी देखील जाहीर झाली. त्यावेळी धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले की विजयदादांना कोणत्याच बैठकीला निंबाळकरांनी बोलवलंच नाही किंवा जे काही श्रेय आहे ते विजयदादांनी केलेल्या कामांचंच निंबाळकर घेत आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? काय नाही, विजयदादा पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून उभा राहिले होते, त्यावेळी ते पडलेच होते ना, त्याच्यामुळे ते उभा राहिले की पंढरपूर लोकसभेलाच होते, तर त्यावेळी ते पडलेच होते. ते उभा राहिले काय नाही राहिले त्याचा काय फरक पडणार नाही त्याला, म्हणजे आमच्या या साहेबला काय म्हणजे त्याचा फरक पडणार नाही. 100% निंबाळकरांच्या ह्याच्यात त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकत नाही. नाही, निंबाळकर साहेब अगदी 100% येणार, म्हणजे येणार. भरपूर काम त्यांनी तसे केलेले आहेत. पाण्याबद्दल त्यांनी भरपूर म्हणजे आमचे आमदार शहाजीबाबू पाटील आणि निंबाळकर साहेबांनी, दीपकाबा आहेत, फडणवीस साहेबांच्या ह्याच्यातून भरपूर त्यांनी पाण्यासाठी प्रयत्न केला आणि पाणी आणलेलं आहे. आता ही मान नदी आमची भरून चाललेली आहे. आता असल्या ह्या उन्हाळ्यामध्ये मान नदीला पाणी सोडलेलं आहे. याच्या आधी कधी पाणी नव्हतं का तिथे? नाही, कधी येत नव्हतं. आता हे जसे निंबाळकर साहेब आले त्या पण चालू आहेत. नळाला वगैरे पाणी अगदी रेग्युलर चालतं आणि त्याच्यामुळे काय अडचण नाही. जसं की भाजप सरकार म्हणत आहे की अब की बार 400 पार होणार, काय वाटतंय तुम्हाला, होईल का? होणार निश्चित 100%. सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबत काय सांगू शकता का? सोलापूर राम सातपुते प्रणितीने तिचं काय खरं नाही. राम सातपुते साहेब येणार, नक्की येणार, त्यात काय अडचण नाही. तुमचं काय चित्र आहे तुम्हाला, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला, तुतारी वाजणार की कमळ फुलणार? कमळ फुलणार. काय कारण आहेत त्याची, म्हणजे वैयक्तिक आपलं मत सांगा, गावकरी म्हणतायत म्हणून नाही, भरपूर कारण आहेत. त्यातले कारण काय सांगू शकता तुम्ही? रस्त्यांचा विकास झाला आहे, पाणी आहे, अशा उन्हाळ्यात सुद्धा पाणी मिळते गावाला, पाण्याच्या योजना आहेत त्या पुढे येणाऱ्या, आणखीन बी बरेच कारण आहेत. तुमचं नाव? माझं कैलास कुरे.
काय वाटतंय तुम्हाला, कोणाला मतदान करणार? आम्ही भाजपलाच मतदान करणार आहे. निंबाळकरांना. आमच्या गावाला रोड वगैरे नव्हते, रोड चांगल्या पद्धतीने बनवले. जे पूर्वीचे कोण खासदार वगैरे होऊन गेले त्यांनी जे काय खोटे शब्द घेतले ते सगळ्या खोटे ठरलेले आहेत. पाण्याचा प्रश्न मार्गी लागले नव्हते. निंबाळकर साहेबांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा या पाण्याचे प्रश्न सगळे मार्गी लागलेत. मागच्या इलेक्शनला त्यांनी सांगितलं होतं उभं राहताना पुढचे इलेक्शन होणार आहे ते पाणी होणार नाही. आज बघताय सगळ्या तुम्ही मानला पाणी आलेलं आहे, टेंबूला पाणी आलेलं आहे, सगळ्या आसपासच्या सगळ्या गावांनी पाणी मिळालेलं आहे. आणि शेतकरी जे अडचणीत होतं त्यातनं बऱ्यापैकी बाहेर निघलेलं आहे आता सध्या. आणि आज नळ्याला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोडचे खूप मोठे प्रश्न होते ते सगळ्या बाजूनी पूर्ण रोड झालेले आणि अनेक विकास कामं आणि भरपूर निधी त्यांनी आमच्या मतदारसंघात दिलेला आहे. त्यामुळे आम्ही 100% भाजपलाच मतदान करणार आणि देशातही मोदीच येणार त्यामुळे भाजपलाच मतदान करून त्यांना सपोर्ट करणार आहे. मी सतीश बाबुराव दांडरे. काय वाटतंय, कुणाला मतदान करणार? रणजितसिंह नाईक निंबाळकर. का हो, कशासाठी करायचं? विकास कामाला चांगले आहेत, गती आणतात, एवढंच. मग ह्याच्या आधी गती आली नव्हती का गावातल्या कामांना? गावाला कामाला गती नव्हती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अडचणीत होता. सध्या ते सूचक नव्हता, कृष्णा खोरे विकास महामंडळाला सूचक नव्हता, त्यांनी सूचक म्हणून काम केलं, त्यांचा आभारी मानतो मी. सांगोला तालुक्याला पाणी एवढीच इच्छा आमची. माझं मत पहिल्यांदा असं आहे की सध्या निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार फिक्स झालेले आहेत आणि निंबाळकरांनी कामं केली नाहीत असं त्यांचं मत असेल तर निंबाळकरांनी या 5 वर्षात पाण्याचा जो बॅकलॉग आहे तो पूर्णपणे भरून काढलेला आहे. 50-55 वर्ष ज्या मोहिते पाटलांनी आम्ही मतं दिली त्यांना आणि त्यांनी आमचं पाणी पळवलं, त्याचबरोबर शेकापला पण मतं दिली, त्यांनी पण आमचं पाणी पळवण्यासाठी थोडा हातभारच लावला आहे मोहिते पाटलांना. आणि त्याच मोहिते पाटलांना शरद पवारांनी परत उमेदवारी दिली आणि त्यांना मतदान करायला हे सांगतात. माझं तर असं मत आहे की असल्या ढगाट्याच्या काळात सुद्धा चिमणीला पाणी प्यायला नाही आणि अशा परिस्थितीतसुद्धा निंबाळकरांनी या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे. आणि माझं असं मत आहे की आमचं मत दीपक आबा साळुंके पाटील बापू सांगतील त्याच उमेदवाराला मत असेल. आणि विकास कामाला आमचं मत आहे. जे धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात की काय कामं केली, त्यांनी येऊन तालुक्यामध्ये बघावं की मान नदी आमची सध्या आता भरून वाहत आहे. आलेत का कधी मोहिते पाटील? आलेत. मोहिते पाटलांनी या 5 वर्षात फक्त आत्ता इलेक्शन पुरतंच उमेदवारी मिळवण्यासाठीच दौरे चालू केले आहेत. 4.5 वर्षात त्यांना या सांगोल्याची कधी वाट दिसली नाही. बाबा गोरगरिबांचे प्रश्न काय असतील हे त्यांना कळले नाहीत. पण आता जसं इलेक्शन जवळ आलं आणि खासदारकीची निवडणूक जशी जवळ आली या 6 महिने त्यांचे दौरे चालू झाले. पण माझं मत असं आहे की निंबाळकरांनी बापूंनी आबांनी पाण्यासाठी प्रयत्न केला आहे, पाणी मंजूर करून आणले. आमचं जे निरा उजवा कालव्याचं हक्काचं पाणी सांगोला तालुक्याचं जे त्यांनी मोहिते पाटलांनी माळशिरसला पळवलं तेच पाणी आम्हाला निंबाळकरांनी दीपक आबा साळुंके पाटलांनी बापूंनी देण्याचं काम केलं. त्यामुळं महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला आम्ही निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी मतदान करू. आणि सांगोल्यातील जनतेनं सुद्धा ठरवलेलं आहे की असल्या ढगाट्यातसुद्धा जो कोणी पाणी सोडेल त्यालाच आम्ही या ठिकाणी मतदान करणार. तर काय वाटतं तुम्हाला, रणजितसिंह निंबाळकर का निवडून आले पाहिजेत? रणजितदादा निवडून येण्याचं कारण असं आहे की आम्ही पिढ्याने पिढ्या ऐकत आलो, गेली 50 वर्ष आम्ही ऐकतोय की म्हैसाळचं पाणी आमच्या पारे तलावामध्ये या भागामध्ये येणार आहे. हे आम्ही फक्त ऐकत आहे, आमची 3री पिढी आहे. पण आज आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं. गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या पूर्ण हाबेशीवाडी, नराळ, पारे, डिस्कळ, आंगिरगं या 5-6 गावामधला शेवटचा टप्पा म्हैसाळचा आहे. तर 6 टप्प्या ठिकाणी उचल पाणी, त्यानंतर आमच्याकडे पाणी येते. परंतु कधी तर असं कोणीतरी सांगितल्यावर आम्हाला ऐकल्यावर पण नवल वाटायचं की 6 टप्प्याने एवढ्या उंचीवरून पाणी कसं येणार, जत, मंगळवेढा, कवटेमंकाळ, मिरज या भागातनं कसं पाणी येणार. पण आज आम्ही प्रत्यक्षात बघितलं की शहाजीबापू आमदार साहेब, त्याचबरोबर दीपक आबा साळुंके पाटील आणि खासदार साहेब निंबाळकर साहेब यांच्या सगळ्या प्रयत्नानं आज आम्ही प्रत्यक्षात पाणी, त्या पाण्यातनं आम्ही शेती करत आहे. आता जी पाणी आमच्या पाटानं सगळीकडे जे चालू आहे ती केवळ या तिघांनी मिळून आणलेलं पाणी आहे. हे जर आम्ही साक्षीदार आहे ना, कोण सांगते म्हणून आम्ही सांगत नाही, ह्या गोष्टी साक्षीदार आम्ही. आणि आमच्या भागामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये आम्ही एक बैठक इथं लावली होती खासदार साहेबांनी. त्याच्यामध्ये आम्ही प्रश्न विचारला की आम्हाला चिमणीला पाणी नाही, आमच्या यात्रा चालू आहे, ते आमच्या गावाला प्यायला पाणी नाही. आजूबाजूचे 5-6 किलोमीटर अंतरावर जर बघितलं एका विहिरीमध्ये एक थेंब पाणी नाही. अशी आमची परिस्थिती. आमच्या आया बहिणी जरी विहिरीत गेल्या तर त्यांना त्या ह्यानं गागरीनं काढायपुरतं पाणी राहिलं नाही. ही परिस्थिती आमच्या सांगोला तालुक्यावर होती. आणि त्यांना आम्ही विचारलं की जे आम्हाला पाणी देईल, जे आमच्या शेवटी आम्ही कुणाला मतदान टाकू हे आमचा विषय. परंतु लोकशाहीमध्ये विकास कशाला म्हणायचा, तर विकास
त्याच्या पाठीमागे आपण मतदान केलं पाहिजे की विकास यालाच म्हणतात. आपल्या गावची जर गरज कुणी भागवली किंवा वाईट काळामध्ये कुणी जर मदत केली तर ती मदत होती. सगळ्यात महत्त्वाची गरज होती पाण्याची. ती निंबाळकर साहेबांनी, शाजीबापूंनी, त्याचबरोबर आबांनी लगेच फोन केल्यानंतर म्हैसाळच्या विभागाने 3 ते 4 दिवसामध्ये आम्हाला पाणी आलं. तुम्हाला पाणी माझ्या मोबाईलमध्ये पण तुम्हाला दाखवतो की फुल पाणी आता 4 ते 5 दिवस आमच्यात चालू आहे. केवळ त्या पाणी आल्यामुळं आज आम्ही पाणी पितोय. तर ज्याचं पाणी पिलं आहे त्याचं आपण गायलं पाहिजे आणि त्याच्या पाठीमागं आपण खंबीर उभं राहिलं पाहिजे. हे शेवटी आपण शेतकरी आहे आणि शेतकरी निष्ठावंत असतो. कधी कोणाला खोटं बोलायचं काही कारण नाही. राजकारण, समाजकारण ही गोष्ट वेगळी आहे, पण ज्याचं खाल्लं त्याचं गायलं पाहिजे आपण. पण काल पक्षप्रवेशाच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले ना की काहीच काम केलेलं नाहीत निंबाळकरांनी, जे काही श्रेय असेल ते विजयदादांचं आहे. यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, जी सांगोला तालुक्यामध्ये गेले 5-6 वर्षामध्ये दिसतंय की बापूंच्या माध्यमातून असू द्या, आबांच्या माध्यमातून असू द्या, निंबाळकर साहेबाच्या माध्यमातून असू द्या, जे दिसतोय, ज्या रस्त्यानं आपण जातोय ती रस्ता आपल्याला दिसतोय. ज्या भागातनं कॅनलचं पाणी आले, ज्याने ह्या भागात निरा उजवा पाणी असू द्या किंवा आमच्या भागातलं म्हैसाळ असू द्या किंवा इथलं मान नदीमधलं पाणी आता जी वाहतं आहे ती पाणी दिसते ना. विकास केलं किंवा काय केलं म्हणायला जनता असा सुज्ञ आहे. जनतेला काय जर सांगितलं तर जनताला काही पण पटत नाही. जे दिसतंय, जिथं आता जी पिकतंय तीच विकतंय. आता इथे पिकले ना, पाणी दिसते आपल्याला, तर आपण नाही म्हणायचं काही कारण नाही. ज्याने केले त्याला केलेच म्हणलं पाहिजे. काय वाटतं काका तुम्हाला, कोण निवडून येणार, रणजितसिंह निंबाळकर की धैर्यशील मोहिते पाटील? रणजितसिंह निंबाळकर. कशासाठी? आमच्या मान नदीला पाण्याचं कधीच 40-50 वर्ष झालं पाणी नव्हतं. या कॅनलचा दर्जा दिला आहे, आता पाणी उन्हाळ्यात सुटलं आहे, त्यामुळे त्यांनाच मत द्यायचं. मग याच्या आधी शरद पवारांनी देखील खासदारकी दिलं ना, शरद पवाराला बी दिलं की मागच्या पंचवार्षिकला शरद पवारालाच दिलं. विजयदादांनी पण काम केलं म्हणते. विजयदादांनी काम केलं तर विजयदादालाही त्यावेळेला दिली. आता पाणी आम्हाला सध्या निंबाळकरांनीच आणले ना, त्यामुळं आम्ही आता ह्या वेळेला निंबाळकरालाच मतदान करणार. टॉप 10 खासदारांमध्ये निंबाळकर साहेबांचं नाव आहे. हो, आहे. काय वाटतं याबद्दल? टॉप 10मध्येच आहे ते. कामसूज आहेत खासदार. इथं सांगोल्याला रस्ते, विकास भरपूर केला आहे त्याने. आलंय का सांगोल्यात पाणी? पाणी आता मान नदीला सुटलं ना, आता आमच्या तालुक्यात पोचले आता पाणी. नमस्कार, आपलं नाव? रमेश शेंबडे. काय वाटतं एकंदरीत गावकऱ्यांचं जे चित्र आहे तर यापेक्षा तुमचं काय वेगळं आहे का, किंवा तुमची काय कारणं आहेत? काय कारणं नाही, चांगलं काम आहे, चांगलं रोडचं काम झालेलं आहे, पाण्याचं काम चांगलं चालू आहे, त्यामुळे काय अडचण नाही. कुणाला मतदान करणार? भाजप. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना. मग मागच्या वर्षी धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांना लीड दिलं होतं. यंदा काय वाटतंय, कसं चित्र असेल? म्हणजे लीडबद्दल तुम्ही काय सांगू शकता? की पुढाऱ्यांचा प्रश्न वेगळा राहतो, जनतेचा प्रश्न वेगळा आहे, त्याच्यामुळं बदल होऊ शकत नाही. सहज कामं ही बघून तर शक्यतो बदलणार नाहीत, काय अडचण नाही. निंबाळकर साहेब बसू शकतात. जानकरांबद्दल काय सांगू शकता? शरद पवारांनी महादेव जानकरांना निवडणूक रिंगणात उतरवायचं ठरवलं होतं, कारण की माढा लोकसभा मतदारसंघात धनगरांची मतं जी आहेत ती जास्त प्रमाणात आहेत. पण त्यामध्ये महादेव जानकरांनी U-टर्न घेतला. मग आता दुसरा पर्याय आहे उत्तमराव जानकर. मग त्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? कुणाच्या साईडनं ते त्या साईड त्यांची चर्चा चालू आहे, त्याच्यामुळे काय त्याच्यावर काय बोलता येत नाही. डिक्लेअर झाल्याशिवाय काय सांगू शकत नाही ना, त्यामुळे काय बसू शकते निंबाळकर साहेब. कारण फार काय त्यांचं बी जास्त होणार नाही, कारण लोकांचं मन सहजही बदलत नाही, असं आहे. तुमच्या कामात इतर पाणी सोडून इतर कोणते विकास कामं निंबाळकरांनी केलेत? तर काय रोडची झालेले ते पेन्शन येते, पुन्हा निधी वगैरे निंबाळकर साहेब देतात, त्यामुळे काय अडचण नाही आहेत. आणि आमच्यासारख्या गोरगरिबांना असं जर सगळं चांगलं चाललं तर आमचं बी ह्यातनं उद्योग व्यवसायातनं आम्हाला पण गती मिळू शकते. शेतकरी नीट तर आम्ही पण नीट आहे. तर या ठिकाणी आपण HPN मराठी न्यूजच्या माध्यमातून अजनाळे या गावातील जनतेचा किंवा या भागातील जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे हा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच ग्राउंड रिपोर्ट आपण पुढे देखील पाहणार आहोत. लोकसभा 2024 तसंच माढा लोकसभा मतदारसंघातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.